वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे भाद्रपद शुक्ल 27 ऑगस्ट, श्री गणेश चतुर्थी. आणि श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व भाविकांना, सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा. तर मित्रांनो, आज घरोघरी गणपती बाप्पांचं जल्लोषात आगमन झालेलं आहे, स्वागत झालेलं आहे. आणि इथून पुढचे 7 दिवस 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत. आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता, आपण सुद्धा गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरात मध्ये आणलेली आहे आणि सुंदर असं डेकोरेशन आपण पण बनवलेलं आहे. आणि ह्या दिवसाची आपण प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असतो आणि तो दिवस आलेला आहे. आणि त्यानिमित्ताने आपल्याला बाप्पांचे 7 दिवस 10 दिवस गणपती बाप्पांची सेवा करण्याची एक संधी मिळते. आणि घरातील वातावरण हे आनंददायी, प्रसन्नदायी असतं. तर तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या घरात गणपती बाप्पांचे प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना केली जाते. वेगवेगळे देखावे केले जातात. त्यानंतर डेकोरेशन, लायटिंग्स वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातसुद्धा चांगले देखावे दाखवले जातात. आणि भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा जिथं आपली लोक राहतात, ऑस्ट्रेलिया असतील, अमेरिका असेल, तर अशाही देशांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येक देशात सुद्धा केलं जातं. बाप्पांचं स्वागत केलं जातं. तर थोडक्यात मी तुम्हाला आमच्या गणपती बाप्पांचं मी केलेलं डेकोरेशन थोडक्यात बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. आपण अशा पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. आणि साईडलाच श्री महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पण आपण प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता की सुंदर असा आपण मंडप बांधून त्याला साईडून माळा वगैरे, फुलांच्या वगैरे सोडलेल्या आहेत. आणि सुंदर अशा या माळासुद्धा आपल्याला भेटलेल्या आहेत. आणि आतून आपण लायटिंग्स वगैरे लावलेली आहे. लायटिंग्स असे जास्त नाही आहेत, परंतु थोडेसे लाईट्सची आपण माळ वगैरे अशी जोडलेली आहे. आणि हा छतसुद्धा भरपूर जुना आहे, परंतु पाठीमागे एक आपण बॅनर आणलेला आहे आणि तो बॅनरसुद्धा लावलेला आहे. सुंदर असं डेकोरेशन आपण सुद्धा घरी केलेलं आहे. आणि आज प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाचं असं वेगवेगळं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर तुम्ही बघू शकता. आणि खूपच असं आनंददायी, प्रसन्नदायी वातावरण आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे, आरती झालेली आहे, नैवेद्य बनवलेला आहे. आज मोदकांचा नैवेद्य आपण बनवलेला आहे, घरीच बनवलेला आहे मोदकांचा नैवेद्य. त्यानंतर असं मस्त असं एकदम प्रसन्न वाटतं. तर प्रत्येकाचं असं डेकोरेशन वेगवेगळं जे आपल्याला पाहायला मिळेल गावामध्ये असं कोणी बनवलेलं असेल, त्याचेसुद्धा आपण नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहेत. तरी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि कमेंट्समध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.